वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मृत्यू पावलेल्या कावेरी नाखवा या प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांच्या पुतणी होत्या। वाडकर यांनी या प्रकरणी आता संताप व्यक्त केलाय। या प्रकरणातील आरोपी मिहिरला लवकरात लवकर शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करा, कायदे कठोर करा अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये कावेरी नाखवा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी आता राजेश शाह याला जामीन मंजूर झालेला आहे, तर मिहिर शाह हा मुख्य जो आरोपी आहे तो अजूनही फरार आहे। मात्र कावेरी या प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांच्या पुतणी होत्या, त्यामुळे त्यांनी प्रचंड संताप या सगळ्या घटनेसंदर्भात व्यक्त केलेला। माझ्याबरोबर जयवंत सर आहेत। सर, पुतणी गमावलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर या सगळ्या घटनेबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जातोय, तुम्ही देखील संताप व्यक्त केला जात, काय सांगा? प्रथमतः मीडियाचे मला खूप आभार मानायचे आहेत, कारण का तुम्ही मीडिया ट्रायल केल्यामुळे ना याच्यावर एवढी बंधनं आलेली आहेत। नाहीतर मला असं वाटतं काही कळलंच नसतं, काहीच होऊ शकलं नसतं, पण मीडियाने ट्रायल केल्यामुळे म्हणजे मी आमेर राणे वगैरेंना सकाळच मी ज्यावेळी मला फोन आला त्यानंतर मी सगळे पहिले फोन माझ्या मित्र पोलीस काटकरसुद्धा माझ्या मित्राचे बॅचमेट आहेत, तर त्यांच्याशी पण मी बोललो, तर त्यांनी मला सांगितलं की माझ्यासमोर ॲडिशनल CP आणि DCP आलेले आहेत। तर मी एवढ्या सकाळी ही लोकं सगळी अवेलेबल होतात, मला काय कळत नाही। म्हणजे मी पोलिसांच्या गळ्यातला ताई, त्या पोलीस माझे मित्र आहेत आणि पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे। प्रशासन काय करतं मला माहिती नाही। आणि जी गाडी आता सापडली आहे त्या गाडीमध्ये ती नंबर प्लेट मागची काढून सीटवर ठेवलेली आहे, त्यानंतर त्याचं जे वाघ वगैरे जे निशाणी होत्या त्या खोडण्याचा प्रयत्न केला आहे, त्या वाईप अप करायचा प्रयत्न केला आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मीडिया, तुम्ही जे रादर प्रिंट मीडियाने या दाखवल्यात आम्हाला। आणि प्लस तो त्या बारमध्ये आहे, त्या बारमधून निघाला, मग घरी आला, मग ही गाडी चेंज केली, मग त्या गाडीत बसला, मैत्रिणीच्या बरोबर तो घरी झोपला वगैरे, आणि मग या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे आणि तो मुलगा सापडत नाही। याचं मला खूप आश्चर्य वाटतं। मीडिया आणि सगळ्यांनाच सांगायचं आहे मला की प्रशासन, पोलीस या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असताना का नाही? आज माझा राजेंद्र शिरोडकर हा माझा वकील मित्र आहे, अधिक शिरोडकरांचा मुलगा, त्याचा मला फोन आला, त्याची आज औरंगाबादला, तो म्हणाला वाड्या मी अपियर होतो, तू मला सांग फक्त काय करायचं आहे। त्यामुळे आता आम्ही सोडणार नाहीच त्याला काही झालं तरी, कारण ही खूपच, आणि ज्या पद्धतीनं आता प्रिंट मीडियाने दाखवलं आहे, आता त्याचं सिटी फुटेज पण आलेले आहेत, तर ते ज्या पद्धतीनं त्याने तिथून तिला पुढे रदळत नेऊन तिला बाहेर पुढे गाडी चालत नाही म्हणून तिला बाहेर काढून पुन्हा वाटते गाडी तिच्या अंगावरून घेऊन जाऊन मग गाडी सोडून मग ते ऑटोनी गेलेत। इतकं म्हणजे क्रूरता आहे या सगळ्या ॲक्सिडेंटमध्ये, आणि ही क्रूरता एवढी भयानक आहे, हा उद्दामपणा आहे, हा माज आहे पैशाचा, हा मोडलाच पाहिजे। आणि मला वाटतं माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे आणि पोलीस हे करतील। माझे सगळेच मित्र आहेत, सगळे आयुक्त मला चांगले ओळखतात, त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की प्लीज प्लीज याला सोडू नका। हा देशाबाहेर पण जाण्याची शक्यता आहे, पण गेला पण असेल, मला माहिती नाही हा पोरगा, पण काही करून त्याला आणलं पाहिजे। त्याच्या वडिलांना जामीन मिळतो, त्यानंतर त्या ड्रायव्हरला 1 दिवसाची कोठडी मिळते। काय म्हणजे एवढ्यातच भागतोय, म्हणजे 15,000चा जामीन मिळून आपण कोणालाही मारू शकतो, इतकं सोपं आहे, इतकं सोपंच झालं आहे ना। आता त्या नंतर 2 पोलिसांना उडवण्यात आलं, त्यांना पण जामीन मिळतो, त्यानंतर त्या मुलाला निबंध लिहायला सांगतात जज वगैरे, सगळं इतकं थोतांड, इतकं विचित्र आहे सिस्टीम, आता इतकी पोखरली गेली आहे। या सिस्टीमला मला खरंच सांगतो, मी आव्हान करतो, प्लीज थोडं तरी हृदय असेल ना तर प्लीज या अशा लोकांना सोडलं नाही पाहिजे, भर चौकात येऊन मारलं पाहिजे या लोकांना, खरंच। मी प्रदीप नाखवा यांच्याशी पण बोललो, ते सांगत होते की जर त्याने गाडी थांबवली असती, ते स्वतः देखील बोनेटवर पडले होते, ते त्यांचं सुदैव ते बाजूला झाले, पण कावेरी ह्या अगदी बोनेटवरून 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत फरफटत नेली। ते रिक्वेस्ट करत होते गाडी थांबव, कदाचित ती थांबवली असती तर ते वाचले असते। नाही, नक्कीच, कारण का तो एवढा बिचारा ओरडून सांगत होता थांब, नाही थांबवलीच नाही। त्यानंतर त्यांनी टॅक्सी केली मागून आणि टॅक्सीने त्याला फॉलो केला आणि तिथपर्यंत गेला, त्यावेळी तिला अशी पडलेली बघितली आणि मग घेऊन तो नायरमध्ये गेला। किती काय त्या नवऱ्याला वाटलं असेल, आणि त्याच्या हातातून गेली ती, असं पण नाही, ती दोघं बिचारे ह्याच्यावर, आणि माझी पुतणी
खूप साधी होती. आणि खूप साधी म्हणजे तिनं अक्षरशः प्रदीप नाखवाचं घर तारलं आहे. आज 2 मुलं आहेत, एक मुलगा आत्ताच नोकरीला लागला आहे, मुलगी आहे ती पण जॉब करते. पण एवढं सगळं तिनं इतकी मेहनत केली आहे. मी तिला सांगायचो, नको कावेरी कशाला जाते सकाळ सकाळ. आणि रोज सकाळी 3-3:30ला उठून जायचं, मच्छी आणायची, विकायची आणि त्यावर आपला सगळा काय म्हणतो त्याला आपलं घर चालतं. या गोष्टी मला इतकी तिने स्वतःला सांभाळून, म्हणजे अतिशय साधी, तिला काही नॉलेज नाही आहे अशी मुलगी आज एवढं मोठं घर आता वाढवलं होतं. इतकं छान होती ती. आणि मला गणपती तर खूप आठवण होईल तिची. गणपतीमध्ये ती स्वतः फुलं आणणं दादरवरून, आमच्या गणपतीला कंठी असते, ती कंठी बनवणं, जेवण बनवणं, हे सगळंच आता आठवतं. कारण आमचं कॉमन घर आहे चिरा बाजारमध्ये आणि तिथे तिची जी आई आहे आणि भाऊ माझा, ते लोक तिथे राहतात. दुसरा एक भाऊ राहतो आमचं, असं कॉमन आहे ते पण. तर तिकडे ते लोक राहतात. तर त्या घरात येऊन ते कारण का आई आता खूप एजेड आहे, वडील तिचे एजेड आहेत, ते जवळजवळ 72 तिच्या वर आहेत. तर ते त्यांना मदत करण्यासाठी, कारण ती सगळ्यात जवळ त्या 3 बहिणींमध्ये, त्यामुळे ती यायची. पण खूप वाईट आहे ज्या पद्धतीत त्याने केलं आहे ना, त्याला खरंच सांगतो मी. आमच्या कोळी लोक पण आता नॅशनल कोळी संस्था आहेत, त्या आमच्या वर्ळीकर वगैरे सगळे लोक लागलेत मागे. पण आम्ही तर सांगतो की याला सोडलं नाही पाहिजे. याला सगळ्या लोकांच्या ट्रायलमध्ये आता काय म्हणतो त्याला आपण, बाकी इराकमध्ये होतं ना, लोकांसमोर आणून तसं यांना चोपले पाहिजेत, मारले पाहिजेत धरून यांना. जयंतजी, ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या घटना पाहतोय, पुण्याची घटना तुम्ही पाहिली, पोस्टकारची प्रकरण, हे प्रकरण, कुठेतरी रात्री दारू प्यायची, हा कुठेतरी श्रीमंतीचा माज रस्त्यावर दिसतो असं वाटतंय. मला तर वाटतं खूपच श्रीमंतीचा माज, पैशाचा माज. आणि ही लोक का असं करतात मला माहिती नाही. काय मिळतं यांना हे करून. आणि यांची ज्या श्रीमंतांची मुलं आहेत यांच्यावर कंट्रोल नाही आहे का? कुठे चालले पोरं, काय चाललंय, काही नाही. हल्ली सर्रास मी बघत असतो, माझ्या बायको, माझी पोरगी स्वामिनी वगैरे मला ओरडत असतात, अरे नको कशाला, कोणाकडे काय असेल काय. मी तर एवढा चिडत असतो. आणि मी नेहमी पोलिसांच्या गळ्यातला ताईच समजतो मी. त्यामुळे मी नेहमी, मला जर वेळ असेल, मला शूटिंग नसेल, तर मी गाडी पुढे टाकून, इवन दो जे थुंकतात ना तंबाखू टाकून, त्यांच्यावर पण मी चिडतो. त्यांना धुवायला लावतो मी खाली पाणी टाकून. एवढ्या सगळ्या गोष्टी करतो. ते हे मला नेहमी म्हणतात, नको कशाला, तू जाऊ दे ना, आपल्याला काय पडलंय. मी म्हटलं नाही यार, कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे. जर चुकीच्या गोष्टी करता, इतका उद्दामपणा वाढला आहे आज. तुम्ही कोणी बघा, कोणी थांबत नाही सिग्नल तोडून सगळे जात असतात आणि मग ते ॲक्सिडेंट होतात. काय चाललंय यार, काय मला कळत नाही. मला कळत नाही काय झालंय. जयंतजी, या सगळ्या स्थितीमध्ये अजूनही, म्हणजे आज 3रा दिवस आहे, मिहीर अजूनही फरार आहे. कुठे गेलाय त्याचा तपास नाही. 4 पथकं मुंबई पोलिसांची शोधतायत, अजून हाती लागत नाही. कसं पाहताय या सगळ्याकडे? नाही, मला तेच कळत नाही. आपलं पोलीस तर मी समजतो खूप इंटेलिजंट आहे, खूप ताकदवार आहे. जर आपल्या पोलिसांनी ठरवलं तर 24 तासात एकही क्राईम होणार नाही. नंतर सगळे गुंड आत करू शकतात. पण हा जो हस्तक्षेप आहे, हा जो प्रेशर आहे त्यांच्यावर, जर ते काढलं पाहिजे. म्हणजे पूर्वी जसं होतं ना, आता कसं होतं, गेला की फोटो काढला की त्याला माहिती आहे 500 रुपये दंड, 1000 रुपये दंड. बेदरकार झालेत. आता काय फरक नाही पडत. एवढे पैसे आलेत लोकांकडे. पूर्वी कसं ते अडवायचे, थांबायचे. ती जी दहशत होती ना पोलिसांची, ती गेलेली आहे आणि ती परत आली पाहिजे असं मला शासनाला, प्रशासनाला, सगळ्या आयुक्तांना सांगायचं आहे की ती दहशत तुम्ही परत मिळवा प्लीज. तुम्ही आज एवढं आपलं सेलिब्रेशन होतं क्रिकेटचं, एवढे पोलीस आणि एवढी जनता होती, 3.5-4 लाख लोक रोडवर, स्टेडियममध्ये 35-40 हजार लोक, त्यांना तुम्ही कंट्रोल करू शकता. तर ही तर खूपच मामूली गोष्ट आहे. तर या अशा माणसाला प्लीज हात जोडून सांगतो, प्लीज सोडू नका त्याला काही करा, पण हजर करा प्लीज. जीवनजी, ह्या सगळ्या स्थितीमध्ये कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की राजकीय प्रेशर खाली हे सगळं कुठेतरी असं होतंय, किंवा राजकीय पाठबळ असल्यामुळे अशा गोष्टी घडतात आणि त्याला मग कुठेतरी थोडंसं दरकिनार केलं जातं? ऑफकोर्स मी तेच म्हणतो ना, मी राजकारणी जर यांना काढलं ना तर पोलीस आपलं धडाधड सगळ्यांना आत टाकतील, धडाधड पकडतील. मी तुला सांगतो ना, 24 तासामध्ये सगळी मुंबई शांत होईल.
इतकं ताकद आहे आपल्या पोलिसांमध्ये, पण हा राजकीय दबाव असेल, प्रशासनाचा दबाव असेल, हे जर गेलं ना तर पोलीस लगेच चांगलं काम करतील. असं मला पोलिसांबद्दल खूप प्रेम आहे, खूप आदर आहे. त्यामुळे मला पोलिसांना खूप आव्हान करतो तुम्हाला, प्लीज सर, सगळे आयुक्त मला चांगले ओळखतात, नावं नाही घेत मी कोणाची, पण प्लीज 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 काहीतरी करा तुम्ही. या मुलाला कसंही करून आणा, त्याला पकडलंच पाहिजे आणि त्याला इतकी शिक्षा दिली पाहिजे ना. ट्रायल, आणि सॉरी तुम्ही मीडिया, तुम्ही ही ट्रायल चालवली नसती ना सकाळी, जर मी ABPला वगैरे फोन करून ती सगळे लोक गेले नसते ना, तर कदाचित हे आज तुम्ही पण आला नसता तिथे, असं मला वाटतं. ते या ट्रायलमुळे आज आत्ता मला दिल्लीवरून फोन आहे आज तकचा, सरदेसाई त्यांचा पण, की तू पोचलास की फोन कर, आम्ही लाईव्ह येतो. त्यामुळे आता हे जगभर झालेलं आहे किंवा देशभर झालेलं आहे. या देशभरामध्ये इतकी लोक पाठीशी आहेत की हा सगळा मुद्दा पण आणि सगळ्या राज्यांमध्ये चालू आहे, तो कुठेतरी थांबला पाहिजे प्लीज. शेवटचा एक प्रश्न घेतो. ज्या पद्धतीने मोटर व्हेकल ॲक्ट आहेत, कुठेतरी अशा घटनांमध्ये लवकर जामीन मिळाला जातो किंवा ॲक्टमध्ये अशा तरतुदी आहेत की लवकर अशा प्रकारचे गुन्हेगार आहेत ते बाहेर येतात. हे ॲक्ट देखील बदलले गेले पाहिजे अशी मागणी आहे तुमची? ऑफकोर्स कायदा हा जो आता जो कायदा आहे, हा कायदा बदललाच पाहिजे. काही 10-15 हजार रुपये जामीन मिळतो, चला एका माणसाला मारता तुम्ही, उडवता, हे चुकी असो नसो, पण ते थांबा ना, त्याला घेऊन चला, त्याला फर्स्ट एड द्या, त्याला घेऊन चला. या गोष्टी एक माणूस आहे यार, आपण साधं काही समोर डॉग आला तरी आपण अशी गाडी आपण अशी थांबवतो, कळलं? तुम्ही माणूस होता यार. मला शब्द सुचत नाहीत या माणसाच्या विकृतीमुळे. याची विकृती आहे ना, ती विकृती नष्ट केली पाहिजे. चला, शेवटचा प्रश्न. या सगळ्या स्थितीमध्ये आज तुम्ही दिवसभर वेगवेगळ्या यंत्रणांशी बोलत आहात, ॲडव्होकेटशी बोलत आहात, काय मुख्यतः आता सरकारला तुम्ही मागणी करणार आहात? मिहीर अजूनही सापडलेला नाही, वडिलांना जामीन झालेला आहे, चालक जरी ताब्यात असला तरी सगळ्यात मोठा आरोपी मिहीर अजूनही सापडलेला नाही. काय तुमची मागणी आहे शेवट? माझी शेवटची मागणी हीच आहे की सरकारला, प्रशासनाला, अधिवेशन चालू आहे, सगळ्या मंत्र्यांना मी सांगतो की प्लीज हा मुद्दा उठवा आणि त्या मुलाला पकडून समोर आणा आणि त्याला योग्य ती शिक्षा करा. आणि पहिली गोष्ट म्हणजे हा कायदा चेंज करण्याचा प्रयत्न करा. आत्ता अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनमध्ये मांडलं तर पुढच्या अधिवेशनमध्ये नक्कीच याच्यावर कायदा होईल की या लवकरात लवकर यांना जामीन नाही मिळाला पाहिजे आणि यांच्याकडून आपली जी कोठडी आहे त्या कोठडीमधून यांच्याकडून वधून घेतलं पाहिजे. आणि पोलीस तर माझे मित्र आहेत, ते मला माहिती आहे, एका मिनिटात त्या माणसाकडून सगळं वधून घेऊ शकतात. आणि मला असं वाटतं की हा कायदा पहिला चेंज केला पाहिजे. धन्यवाद. माझ्याबरोबर जयंत वाडकर होते. खरं तर त्यांनी त्यांची पुतणी गमावलेली आहे. या सगळ्या स्थितीमध्ये काल देखील प्रदीप नाखवा यांची आपण प्रतिक्रिया घेतली. या सगळ्या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की या स्थितीमध्ये मिहीर हा जो मुख्य आरोपी आहे अजूनही फरार आहे. त्याला लवकरात लवकर शोधण्यात यावं, अशा प्रकारच्या घटनांमध्ये कठोर कारवाई व्हावी आणि मुळात मोटर व्हेकल ॲक्ट जे आहेत ते आणखीन या सगळ्या अशा घटनांमध्ये हे कायदे जे आहेत ते आणखीन कठोर करण्याची गरज आहे. कॅमेरा पर्सन विनय राजवरचा प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध